नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर तुम्ही सगळे मस्तच असणार आहे आणि मी सुद्धा मस्त आहे. तर मी एक रेसिपी करणार आहे. हिरवे मूग असतात ना, तर त्याचे डोसे करणार आहे मी. अगदी पौष्टिक आहेत आणि खायला सुद्धा अप्रतिम होणार आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडती का बघा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, मी इथं मूग घेतलेले आहेत आणि मूग आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मी इथं 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि एक रात्रभर भिजवून घेतले होते. रात्रीचंच भिजवून ठेवायचे, म्हणजे भिजत घालायचे, म्हणजे सकाळी बनवायला सोपं होऊन जातं आणि लवकर पटकन होऊन पण जातात. जास्त वेळ नाही लागणार या रेसिपीला, पटकन होऊन जाते, बिलकुलसुद्धा वेळ नाही लागत. तर पहा, मूग धुतलेले आहेत मी आणि भिजवूनसुद्धा घेतलेले आहेत, म्हणजे एक रात्र छान भिजलेले आहेत, बघू शकता. तर मोड वगैरे काही नाही आलेलं, पण छान भिजलेले आहेत. तर रेसिपी करून पहा तुम्ही. तर छोट्या मुलांनासुद्धा खूप आवडतील अशा पद्धतीने डोसे बनवून दिलेत तर तुम्ही सगळेच आवडीने खातील घरातले. तर आता आपल्याला बारीक करायचं आहे. जास्त मूग असतील तर 2-3 वेळा बारीक करून घ्यायचे, थोडेसे असतील तर एकदाच होऊन जातं. तर मुगामध्ये मी 4 ते 5 हिरवी मिरची टाकलेली आहे, लसूण, कोथिंबीर, एक कांदा कापून ठेवला होता मी, तर एक कांदा कापून टाकलेला आहे, एक टमॅटो घालून घेतले. आणि डोसे आपल्याला असे सॉफ्ट जास्त व्हायला नाही पाहिजे, असे छान असे खुरखुरीत व्हायला हवेत, म्हणून त्यासाठी मी रवा घातलेला आहे. तर बघू शकता, माझे मूग जास्त होते म्हणून मी 3 चम्मच रवा घातलेला आहे. थोडे असतील तर 1 चमचा बास होते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा दही घातलेला आहे. दही घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल, मला आवडतं पण मी घातलेलं आहे. पाणी टाकून आपल्याला छान असं वाटण काढून घ्यायचं आहे मस्त. तर 2-3 वेळा आम्ही वाटण काढून घेतलेलं आहे. पहा, चवीनुसार परत एकदा मीठ टाकूया. छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे, चांगलं फेटून घ्यायचं आहे. जास्त जाडसर नाही ठेवायचं, जास्त पातळ पण नाही करायचं. तर छोटे छोटे डोसे बनवायचे असतील तर थोडंसं जाडसर ठेवायचं आहे बॅटर आपल्याला, म्हणजे 2-3 प्रकार होऊ शकतात त्याच्यामध्ये. तर तवा ठेवलेला आहे गरम करायला, गरम करून घेतला, तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं. तर छोटे मोठे आपल्याला जसे हवे आहेत तसे सोडून घ्यायचे आहेत डोसे. तर मी अशा पद्धतीने बनवलेले आहेत बघा. पलटी मारायची बिलकुल घाई नाही करायची, छान असं मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे खरपूस भाजू द्यायचे आहेत, तर मग छान अशी चव येते. थोडं साईडने तेल सोडून घ्यायचं, बिलकुल चिटकणार नाही आहे. मग पहा, कलरसुद्धा बदललेला आहे, म्हणजे छान भाजलेला आहे डोसा आपला. तर पहा, असं छान भाजलेलं सुद्धा आहे. बघा, एकदम खुरखुरीत भाजलेला आहे, खाताना सुद्धा एकदम मस्त लागणार आहे, एकदम चवदार होत आहेत अशा पद्धतीने केले तर. आणि अशाच प्रकारे सगळे आपल्याला बनवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी सगळेच डोसे बनवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला रेसिपी आवडली का? आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला, बाय बाय.